श्री गणेशन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रथमाध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नम. श्री गुरुभ्यो नम. श्री कुलदेवताय नम. श्री अक्कलकोट निवास पूर्ण दत्तावता दिगंबरा येतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक प्रमाणदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ती दंडित गगन सदृशम तत्वमसदलीक्षम नित्य एकं नित्यमिमंचलं सर्वदी साक्षीभूतं भवान्ति ततिगुणरहित सद्गुरुं तं नमामि. जय जय जी भक्तपल. जय 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 श्री जगरक्षका. जय 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 भक्तपालका. जय 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 कलिमलनाशका. आनंद सिद्ध जगद्गुरु. जय जय श्री क्षीरसागरा विलासा माय चक्रचालका. अविनाशा आनंद शेषैन आनंद वेशा नामातीता आनंद. जय 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 गरुड वाहना. जय 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 कमलोचना. जय 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 पतित पावना रमा रमणीशा विश्वेशा मृगवर्ण आकार मस्तकी शांत मस्तकी किरटी विराजे तोची सोयभ अत्यंत तेज वर्णिले जाय विशाळ भार आकर्णय सरळ नासिक सुंदर सुहासवंदन दत्त पंक्ती कुदळा समान शुभ्र विराजते रत्नमल हृदय जे कुटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणी साजरे कौस्तुभानी विशेषल वत्सनांची भूषण तिची प्रेमळ भक्तींची खून उतरिते शोभायमन त्रिवेणी संगमा सारखी नाभिकमन सुंदराथी जेते विद्यात्याची उत्पत्ती किचराचरी जन्मदाती मूळ जनजीतेची पै जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणी विराजती कर कमलीची आकृती रक्त पंकजा समान भक्त देवया भयवर सिद्ध सर्वदा सौकर गदा पद्य शंख चक्र चारा हस्ती आयुधे कसे कसिले पितांबर विदुते समतेचा पार करते स्तंभापरी सुंदरोभय जिंका दिसतात ती जेते भक्तजन सुखाविते ज्याच्या दर्शनी पतित तरित जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर जाते कमला करे चुरती सध्या रागा समान रक्ते तळवे योग्य चिन्ह मांडिती वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला जाती वर्णिता सखळा आयशा त्या परमंगला अल्पमती केवी वर्णून नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिक त्या परमंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कमी वर्ण क्रमू न शकले महिवत ते पामर मी काय जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कान्या ज्यांची कांता जो सर्वन कारण करता ग्रंथा रंभित मुनया त्या महाविष्णूचा अवतार गजवदना शिवकुमार एकदंत फर्षीधरा घम्यलेला जयाचे जे सकळ विद्याचा सागर 64 कलाचा माहेर दिसितीचा दातारा भक्तपालका दयाळून भंगलकारी करिता नाम स्मरणे विघ्ने जाती निरसुनी भजका होय दिव्यज्ञान वेदांत सार कळे सकल कार्य मी जाना करिता ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वरप्रसादे गणाना ग्रंथरचना करीती कवी त्या महामंगलासी साष्टांग करून नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणी होय पूर्ण जिच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता काव्य सकळ काव्यार्थ येत हातात ती ब्रह्मसूत्र निमिले मूढपती मी अज्ञान काव्याधिकाचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होणी ग्रंथरचना करवावे जो अज्ञान नीती मीरनाशनक अविद्य कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायी गुरुवर्या ज्याची कृपे करून सशिष्य लाभे दिव्य ज्ञान तेनीची जगी मानवपणे येतसे की निश्चय ती असते माता पितर दैस श्रेष्ठ गुरुवर्या चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमज्ञ अज्ञ बाळ घेतले असे थोर आळ तो पुरविणारा दयाळा सद्गुरुला जापनाची नवमास उदरी पाळले प्रसवदेने सौशिले कौतुके करून वाढविले लक्षिले आजवरी जननी जनका समान अन्न देवत आहे कोण वारंवार साष्टांग चरणी करत असते तयाच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवाचा अवतार लील विग्रह आणि कुमार दत्तात्रय निमिले 3 मुखी 6 हात गळा पुष्पमाळ शोभती करणी कुंडल तेज अमित विदुते समान कामधेनू असून जवळी असे हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊन श्वान बसती समीप रात्रंदिन ज्याच्या त्रिभुवनी गमन मनोवेग जात जो त्या परब्रह्मासी नमन करुणी माघे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होय कृपेने आपल्या वाडला कलीचा प्रताप करू लागले लोक पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट बहु लोका बहु हा कैसे दैव विचित्र आर्यवरती आर्यपुत्र वैभवीन झाले तपर अपार दरिद्र दुःख भोगीती शिथिली झाले धर्मबंधे नास्तिक माने ते वेदवचने दिवसेदिवस होम हवने कमी होऊ लागली सटला धर्माचा राशा प्रवर्तका नाही भय उत्तरोती नास्तिकामय भरतखंड झाले नाना विद्या आणि सगळ्या कला असता लागी गेल्या सगळ्या काही भुगीच्या पळविल्या त्यांनी सुटला धर्माचा
परमार्थ धर्मस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक ब्रह्मभ्रष्ट झाले स्वधर्मात विसरले नास्तिकामात वाती पातळी आर्य धर्माविरुद्ध मग हे तसे अवतार प्रत्यक्ष जो आणि कुमार अकलकोटी संचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपी कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळे कोणसही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अकलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविधी मन भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग मन करुणी प्रार्थना कर जोडून आपले विख्यात महिमा जानी गावायचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावय न कैसे पहिले तरी परी आत्मसात करवया संचार मीन झालो मीन तिथे झालो किंवा फाट गगनासमान आघात आपली महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केयू करी पिंपली का मने गिरी सी उचलून घाली का केसी किंवा खुदत त्यासी सूर्यासी लोपोनी म्हणे स्वतेज तेसे असे माझे आळ जाणून लढीवळा पुरितू तू दळ्या दीनबंधू येतीवरे आणि कथा करविता तू स्वामी नाता माझ्या ठाई वर्ता मी मनसे नसेची ऐसे ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमती कवी लागे अभय देती वरदहस्त करून या उन्ही न पडे ग्रंथा ते सफल होती म्हणते मनोरथ पाहून आरेज समस्त संतोषले निश्चय ऐसे ऐकून अभयवानी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी होणे लेखणी ग्रंथ समाप्ती पती पाव आता नमो साधू वृंदा ज्याचे नाही वेद ते स्वात्ममुखी आनंदमय सदतीत राहते मग नेमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्धी असते या लोकी व्यास वाल्मिक महात्यांनी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुट वातस नेमिले कवी कालिदास ज्याची नटरचना विशेष जगी झाली श्रीधरानी वामन ज्याची ग्रंथा रचना पाहुनी अज्ञातही डोली मान ते चरण नेमिले ईश्वर चरणी जडली चित्ती ऐसे तुकारामधिक भक्त ग्रंथरंभी तया नमितीवर प्रसाद कारणे वा हो तुम्ही सतसजना मज दिनावरी कृपा करूनी आपण हृदयस्थ राहूनी ग्रंथरचना करवावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान शवनी सादर बैसले महापंडितांनी चतुर ऐसा श्रोता समाज थोर मतिमंद मी त्यांच्यासमोर आपले कवित्व केविन आणू परी थोरचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण काही असता सदून आदर करीत तयाचा संस्कृतचा गंध नसे गंध मराठी नाही शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे पर्याहामृत जाणूनी आदर धरावा जे शवनी असे माझ्या संस्कृतवाणी ते इकडे न पाहता जे अवगुणी ग्रहात इतकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून या चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरले समुद्र असा त्या महादत्तून पाही अमोलमुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञान अनामान काही न करावा हे उद्यान उत्तीर्ण तया माझे प्रवेश करून सुंदर कुसमे निवडून हार त्यांचा गुंपियला कवी कुलमुकुट वातस नेमिले कवी काल मुकुटवात्स होऊन या माळे घाली त्यांच्याकडे उभा टाकून बुद्धाजवळी करी प्रार्थना सप्रेमा होया पुष्पांचा सुहास तृप्त करील आपल्या मानस हा सुगंध नावड जयसती कुंभीपाक त्याची पूर्ण भागी आता असतो बोल पुढे कथा बहु अमोल वद्विता स्वामी निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेज जैसे सहस्त्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव संचार रुंजिते ते घालीत असे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकोते कथा समत आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोड हा श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लाभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र साराम मंगलाचरण प्रथम अध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.